नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पराठा बनवणार आहे बटाट्यापासून। त्याच्या संगती खायला आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय बघा, जाडसर शेंगदाण्याचा कूट, आणि 1 चमचे मी लाल तिखट टाकले, मिरची पावडर। ह्याच्यामध्ये नुसतं मीठ घालून वाटलेली पावडर आहे मिरचीची। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया। अशा पद्धतीने बघा शेंगदाण्याची चटणी तयार झाली। किती मस्त झाली बघा, आणि ही चटणी टेस्टी पण लागते, जसे वडापावाला आपण खातो तशी ही चटणी झाली। ह्या चटणीची तुम्ही शेंगदाण्याची आमटी बनवू शकताय, बटाट्याची आमटी बनवू शकताय, पराठा संग तुम्ही खाऊ शकताय, भगरीच्या भातासंग तुम्ही तो अशी बुरबुरून खाऊ शकताय। अशा पद्धतीने मी चटणी बनवून घेतली। आज आपण पराठा बनवतोय, साबुदाण्याचा पराठा बटाटा घालून। तर त्याच्यासाठी आपण मिरच्या वाटून घेऊया। 1 चमचा मी जिरं घातले, 5-7 मिरच्या घेतल्या, त्या चवीपुरतं मीठ घालूया आणि बारीक करून घेऊया। आता ही मिरची मी बारीक करून घेतली बघा। तर 1 बटाटा घेतला, मोठा बटाटा घेतला, त्याची वरली साल काढून घेऊया। पूर्ण साल काढून घ्यायची। बटाटा परत नंतर साल काढल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। हा पराठा खूप टेस्टी बघा होतोय। बटाटा मी धुवून घेतला, तर आपण किसून घेऊया। अशा मोठ्या किसणीने मी किसून घेते, बारीक किसणीने नाही किसत। आणि पराठा बटाटा घालून केल्याने खूप टेस्टी लागतोय। उपासाला आपल्या तोंडाला चव येणारी, उपासामुळे आपल्या तोंडाची चव थोडीशी सपाक झाली असते। झणझणीत असा पराठा आपण बनवणार आहे। तशी इथं शाबूस तांदळाचं मी पीठ घेतलेलं आहे, वरीच तांदूळ शाबूस तांदूळ बनवलेलं पीठ आहे, म्हणजे रेडीमेड आणलेलं आहे। 2 चमचे आपण मिरचीची पेस्ट घालूया वाटलेली। पराठा कसा झणझणीत तिखट असलं खाऊसं वाटतोय आपल्याला। मीठ घालूया चवीपुरतं। तर सगळं आपण पिठाला चोळून घेऊया, म्हणजे बटाट्याचं किस पण आहे त्याच्यामध्ये। पाणी न घालता आपण आधीच पीठ मळून घेऊया त्याच्यामध्ये, जेवढं मळता येते तेवढं, नंतर पाणी घालूया। थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त पाणी घालू नका, पीठ सैल होईल। आपल्याला जेवढं दाटसर मळायचं तेवढंच मळून घ्यायचं घट्ट गोळा, आणि थोडं तेल लावून आपण नंतर एकदा मळून घेऊया। तेल लावून मी मळून घेतले बघा। त्याचं 5 उंड बनवून ठेवल्या तर मी गोल गोल। आता सुक्कं पीठ लावून आपण शाबूच्या तांदळाचं, रेडीमेड कोणत्याही स्टोअरमध्ये दुकानात तुम्हाला पीठ मिळून जाईल सहज, नाहीतर घरी तुम्ही बनवू शकता शाबू वरीचं। शाबू जरा तव्यामध्ये भाजून बनवायचं। आता पावसाळा चालू आहे, पाऊस चालू असल्यामुळं शाबू उन्हात वाळवा येत नाही, तर गावी तर भरपूर पाऊस चालू आहे। आता पीठ आपण सुक्कं लावून लाटून घेणार आहे। जेवढं लाटता येते तेवढं लाटून घ्यायचं। थोडं थोडं चिरतंय, आपण डब्याच्या झाकणानंच कट करून घेणार आहे। तुम्ही असं सुद्धा पराठा खाऊ शकताय, इतकं टेस्ट होते। तर असं पातळ मी पराठा लाटून घेतलाय बघा। अशा पद्धतीने डब्यात झाकण घेऊन आपण कट करणार आहे, गोल आकार देऊया त्याला। तुम्ही कडा जराशी दाबून घेतला तरी पण चालेल। पोटभरीचाही उपवासाचा पदार्थ होणार आहे। आता लोखंडी तव्यात आपण तेल घालूया। तेल घातल्यावर पराठा घालूया आपण। दोन्ही साईडनं चांगला खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला। तुमच्याकडे तूप असलं तुम्ही तूप पण लावू शकताय, जे आपल्याकडे आहे ते आपण लावायचं। दोन्ही साईडनं तेल लावून घेऊया। आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला। हा पराठा तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता। खोबऱ्याची चटणी बनवली तरी पण चालेल, शेंगदाण्याची, खूप टेस्टी लागतोय बघा। आता पराठा भाजल्या काढून घेऊया। दुसरा पण मी त्याच पद्धतीने लाटून घेतलाय, तव्यात घालूया आपण।
आलटून पालटून घ्यायचा, दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता मी सगळं पराठा करून घेतल्यात बघा. रोज रोज तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतोय, तर आपण नवीन नवीन काहीतरी बनवूया. सगळं पराठा झालं तर मऊ दिवसभर असं पराठा ठेवलं तर लुसलुशीत राहतात, अजिबात वातट होत नाही. तर 5 पराठा तयार झाले आहेत आपलं. चटणी घ्यायची, दही घ्यायचं. पराठ्यासोबत तुम्ही चटणी खावा, दही खावा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. बघा किती मऊ झाल्यात पराठा, लुसलुशीत. असं चटणी संग खाऊ शकताय तुम्ही, दह्या संग. ही चटणी तुम्ही कशा संगती पण खाऊ शकताय बघा. भाजी पण ह्याची बनवू शकताय. अगदीच मऊ जाळीदार असं पराठा झाले तर